नमस्कार, मी अक्षरा. लोकशाही टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे. चीनमधून आधी कोरोना आणि आता नवा ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस HMPV या विषाणूमुळे भारत सतर्क झाला आहे. जगभरात 70 लाखाहून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या जीवघेण्या कोविड-19 साथीच्या उद्रेकानंतर 5 वर्षांनंतर चीनमध्ये आणखी एका विषाणूने थैमान घातले आहे. चीनच्या HMPV या व्हायरसची लागण बंगळुरूतील एका 8 महिन्याच्या मुलाला झाल्याची माहिती आहे. त्यामुळे भारत सरकार अलर्ट झालं आहे. या नव्या विषाणूचं नाव आहे ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस HMPV. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास आणि फ्लू सारखी लक्षणे दिसून येतात. आता दिल्लीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हायरसशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी एक सल्ला जारी केला आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉक्टर वंदना बग्गा यांनी मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि IDSPच्या राज्य कार्यक्रम अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन दिल्लीतील श्वसन रोगांचा सामना करण्याच्या तयारीबाबत चर्चा केली आहे. या शिफारशीनुसार रुग्णालयांना इन्फ्लुएन्झा सदृश आजार आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमणच्या प्रकरणांची माहिती IHIP पोर्टलद्वारे त्वरित नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. HMPV मुळे फ्लू सारखी लक्षणे उद्भवतात. विषाणू सहसा श्वसन मार्गावर परिणाम करतो, परंतु कधीकधी श्वसन मार्गाच्या खालच्या भागात संसर्ग होऊ शकतो. हिवाळा आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला HMPV संसर्ग अधिक सामान्य आहे. HMPV आणि SARS-CoV-2 वेगवेगळ्या व्हायरल कुटुंबातील आहेत, परंतु यांच्यात आश्चर्यकारक साम्य आहे. दोन्ही विषाणू प्रामुख्याने मानवी श्वसन प्रणालीला लक्ष्य करतात, ज्यामुळे सौम्य ते गंभीर संक्रमण होते. HMPV कोविड-19 प्रमाणे श्वसन थेंबाद्वारे आणि दूषित पृष्ठभागाच्या संपर्काद्वारे पसरतो. ताप, खोकला, घसा खवखवणे आणि श्वास लागणे ही दोन्ही विषाणूंच्या संसर्गाची लक्षणे सारखीच आहेत. HMPV कोरोना व्हायरस प्रमाणे मुले, वृद्ध आणि इम्युनो कॉम्प्रोमाइज व्यक्तींना संक्रमित करतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकशाही टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.